व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स. आपण नायट्रोजन फिक्सेशन बघतोय, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आपण सांगितलं होतं की ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो असतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन N2चा फॉर्म असतो, जे की गॅस आहे. ॲटमॉस्फेअरमध्ये मॅक्झिमम कंटेंट जो गॅसचा आहे तो हाच आहे, अप्रॉक्सिमेटली 78% आपण सांगितलं होतं. तर याचं फिक्सेशन होतं. फिक्सेशन तसं दोन प्रकारे होतं. एक आर्टिफिशियल फिक्सेशन होतं, म्हणजे लाईटनिंग थ्रू वगैरे जे असतात, नॅचरल फिक्सेशन त्याला म्हणू आपण. आणि आर्टिफिशियली म्हणजे काही इंडस्ट्रीज ज्या असतात, इंडस्ट्रीजमधून त्याचं फिक्सेशन होतं, म्हणजे जसे की रिलीज करतात नायट्रेट, नायट्राईट किंवा नायट्रिक ॲसिड, अशा प्रकारचे फिक्सेशन, नायट्रस ऑक्साईड्स वगैरे जे असतात हे फिक्स्डच आहेत नायट्रोजनचे. पण बायोलॉजिकल फिक्सेशन कशासाठी असतो? बायोलॉजिकलमध्ये आपण काय सांगितलं होतं? बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन कशाला म्हणतो आपण? फिक्सेशन ऑफ नायट्रोजन फिक्सेशन बाय मायक्रोब्स और लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मायक्रोब्सच्या मदतीनं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या मदतीनं जर नायट्रोजन फिक्सेशन होत असेल, त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. तर आपण ह्यामध्ये सांगितलं होतं की नायट्रेट जो आहे हा फॉर्म प्लांट्स घेऊ शकत नाहीत. म्हणून याला कन्वर्ट केलं जातं नायट्राईट अँड नायट्रेटमध्ये. हे काय आहे? नायट्राईट, आणि हे काय आहे? नायट्रेट. ओके. तर असे अवेलेबल फॉर्म, अशा फॉर्ममध्ये प्लांटला प्रोव्हाइड केलं जातं. प्लांट याला युटिलाइज करतात, त्यांच्यामध्ये कन्व्हर्जन होतं, त्याच्यामध्ये त्याचं परत नायट्रिफिकेशन, अमोनिफिकेशन, ओके, डिनायट्रिफिकेशन, अशा बऱ्याचशा प्रोसेसेस बाहेर पण होत असतात, मध्ये पण होतात. तर एकच उद्देश आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनचा, की प्लांटला हा गॅस फॉर्ममधला नायट्रोजन घेता येत नाही, म्हणून त्यांना नायट्रोजन जो आहे तो या आणि या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करणं. ओके. तर आता आपल्याला बघायचं आहे पुढचा पॉईंट. सिम्बायोटिक न्यूट्रिशन. पुढचा कोणता आहे आपला पॉईंट? नेक्स्ट, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. पाणीच राहिलेले. तर आपण नायट्रोजन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय सांगितलं आहे की विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा काही बॅक्टेरिया, त्याला म्हणू आपण बॅक्टेरिया, किंवा काही जे आहेत सायनोबॅक्टेरियाच्या स्पेसीज असतात, ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणू आपण त्यांना. तर ह्या मायक्रोब्सच्या किंवा या ऑर्गॅनिझमच्या, सजीवांच्या मदतीनं नायट्रोजन त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. आता नुसतं नायट्रोजनच नाही, न्यूट्रिशन पण असतं त्यांना. न्यूट्रिशन म्हणजे काय? आपण न्यूट्रिशनला डिफाईन केलं होतं, अपटेक किंवा इनटेक ऑफ, किंवा आपण त्याला म्हणू टेकिंग फूड इन. ओके, टेकिंग फूड इन फ्रॉम द सराउंडिंग, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. ओके. आणि बॉडीमध्ये आपण फूड मटेरियल घेतो कशा पद्धतीनं, त्याला न्यूट्रिशन म्हणतो. तर सिम्बायोटिक न्यूट्रिशन असतं. सिम्बायोटिक म्हणजे काय? टू ऑर्गॅनिझम्स
lives together and both are beneficial for each other. Both are beneficial for each other म्हणजे काय? दोन सजीव एकत्र राहतात आणि दोघांचा एकमेकांना फायदा होणे, दॅट इज कॉल्ड ॲज बेनिफिशियल फॉर इच अदर. त्यालाच म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज सिम्बायोसिस काय असतं? आता जसं की मी सांगितलं आहे, दोन सजीव एकत्र राहणे. सपोज करू, याची एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पलमध्ये काय होतं, एक बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव आहे बॅक्टेरिया कॉल्ड, बॅक्टेरियाचं नाव लिहितो इथं. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे रायझोबियम. याचं नाव आहे रायझोबियम. रायझोबियम नावाचा एक बॅक्टेरिया आहे. हा काय करतो, असोसिएट विथ लेग्यूम प्लांट रूट्स. इथं दोन सजीव आहेत, कोणत्या? रायझोबियम प्लस रूट्स ऑफ लेग्यूम. लेग्यूम प्लांट म्हणजे कोणाला म्हणायचं? आता इथं लक्षात घ्या, कोणाच्या म्हणजे लेग्युमिनस प्लांट्स जे असतात ते कोणाला म्हणतो? ज्या वनस्पती, ज्या प्लांट्स शेंगा प्रोड्यूस करतात. शेंगा, आपण एक उदाहरण घेऊ सोयाबीनचा. सोयाबीनची आता तुम्हाला आत्ता शेतामध्ये सीझन आहे, त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल सोयाबीन कसा दिसतो. जर आपण सोयाबीनचा प्लांट जर जमिनीच्या बाहेर काढलं, आता जमिनीमध्ये काय असतं, सोयाबीनच्या प्लांटला रूट्स असतीलच, तुम्हाला माहिती आहे. ओके, हे सॉईलमधला, ओके, सॉईलच्या अंडरग्राऊंड पार्ट आहे. हे काय, याच्या रूट्स आहेत. काय आहेत हे? रूट्स आहेत. रूट्सवरती काय असतात, छोटे छोटे असे गाठी आल्यासारखे असतात. अशा गाठी, खूप साऱ्या गाठी असतात त्यांच्या. ओके, रूटमध्ये गाठी आलेल्या असतात, त्यांना म्हणतो आपण, यांना काय म्हणायचं, जी गाठी आहेत त्यांना म्हणायचं रूट नोड्यूल. त्यांना काय म्हणायचं? रूट नोड्यूल्स. हे रूट नोड्यूल्स काय आहेत, ते एक गाठी आल्या कशामुळं? हे रूटचे जे सेल आहेत, हे रूट कोणाचा आहे? हा आहे एक लेग्यूम प्लांट. हा काय आहे? लेग्यूम प्लांट. अशी वनस्पती जी शेंगा तयार करते. जसे की आपण उदाहरणामध्ये घेतलं, कोणाचं उदाहरण घेतलं? सोयाबीन, भुईमूग आहे आपल्याकडं, तुरीच्या शेंगा आहेत. ओके, असे बरेचसे लेग्युमिनस प्लांट्स आहेत जे शेंगा तयार करतात, त्यांना आपण म्हणतो लेग्यूम प्लांट. तर हा एक कोणता तरी लेग्यूम प्लांट किंवा सोयाबीन प्लांट आहे. तर त्याच्या जमिनीमध्ये ज्या मुळी असतील त्यांच्यावरती गाठी येतात, त्यांनाच म्हणतो आपण रूट नोडूल. ते गाठी का येतात? तर हा रायझोबियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे, यांच्या रूट सेलमध्ये जगतो, त्यांच्यामध्ये जाऊन राहतो. त्यांच्यामध्ये जाऊन राहतो, तरी त्या वनस्पतीला काहीही होत नाही, बरोबर. ते काय मरत नाही, तरी ते गाठी असतात आणि गाठीमध्ये तसंच तो प्लांट वाढतो. तर त्याचं का तसं झालं? कारण की जसं की आपण सांगितलं, सिम्बायोटिक न्यूट्रिशन आहे या लेग्यूम प्लांटचं. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय? हा बॅक्टेरिया काय करतो, त्यांना नायट्रोजन फिक्स करून देतो. नायट्रोजन फिक्सेशन करून देतो आपण म्हणू.
आपण जसं की सांगितलं इथं काय सांगितलं होतं, नायट्रोजन फिक्सेशन बायोलॉजिकल कोणते तरी सजीव असतील जे नायट्रोजन जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट आणि नायट्रेटमध्ये करणं म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन. हा बॅक्टेरिया सॉईलमधला नायट्रोजन जो आहे तो फिक्स करून हा नायट्रोजन कोणासाठी देतो, युजफुल फॉर प्लांट. म्हणजे याच्यामध्ये जे नायट्रोजन फिक्सेशन केलं कोण केलं, हा रायझोबियम बॅक्टेरिया केला. याच्यातलं नायट्रोजन कोणासाठी आहे ते, या लेग्युम प्लांटसाठी आहे. आता याच्या बदल्यामध्ये लेग्युम प्लांटला तर नायट्रोजन मिळालं, ओके, कोणी करून दिलं, अवेलेबल कोणी करून दिलं, या रायझोबियमनं करून दिलं. आता मग रायझोबियमला याच्या बदल्यात तो प्लांट काय देऊ शकतो, प्लांट देईल इथून त्याला फूड. प्लांटमधून तो काय करतो, न्यूट्रियंट्स किंवा आपण म्हणू त्याला फूड जो आहे, त्या बॅक्टेरियाला लागणारा फूड कोण घेतो, हा बॅक्टेरिया कुठून घेतो, या प्लांटच्या सेलमधून. म्हणजे याचा अर्थ काय, लेग्युम प्लांट जे आहे ते फूड प्रोव्हाइड करतं, न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करतं फॉर द बॅक्टेरिया रायझोबियमसाठी. आणि रायझोबियम बॅक्टेरिया त्याच्या बदल्यामध्ये त्यांना ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे, जो साईलमधला नायट्रोजन आहे त्याला फिक्स करून नायट्रोजन त्यांना प्रोव्हाइड करतो. तर इथं काय झालं, दोन सजीव एकत्र राहिलेत. म्हणजे यांच्या सेलमध्ये, लेग्युमिनस प्लांटच्या सेलमध्ये बॅक्टेरिया राहायला आहे, म्हणजे दोघं एकातच राहिलेत, बरोबर. दोघाचं एकत्र राहणं आहे त्याला म्हणतो सिम्बायोटिक असोसिएशन. आणि दोघं पण तिथून न्यूट्रिशन मिळवायलेत. हा काय प्लांट काय करायला, नायट्रोजन मिळवायला, आणि हा काय करायला, त्याचं फूड मटेरियल म्हणजे काहीतरी खायचंच त्यांनी करायलेत काम. आणि त्याच्यामुळं कोणालाच नुकसान नाही इथं, ना तर ह्या बॅक्टेरियाला काही धोका आहे, नाही या लेग्युम प्लांटला धोका आहे. म्हणून याला बोथ आर बेनिफिशियल फॉर ईच अदर, दोघं पण एकमेकांसाठी फायद्याचेच आहेत. त्याच्यामुळं याला म्हणतो आपण सिम्बायोटिक न्यूट्रिशन. अजून एक उदाहरण आपण घेऊया, अजून एक सेकंड एक्झाम्पल फर्स्ट कोणता होता, हा होता बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया रायझोबियम प्लस कोण, रूट किंवा लेग्युम प्लांट्स, रूट्स ऑफ लेग्युम प्लांट, हे एक्झाम्पल. सेकंड कोण आहेत, अल्गी प्लस फंगी. अल्गी प्लस फंगी मिळून एक ऑर्गॅनिझम बनतो, एक सजीव बनतो. त्या सजीवाचं नाव आहे लायकेन, ओके. त्याला वाचायचं कसं, लायकेन, ओके. इथं CH आहे म्हणून लायचेन असं काही म्हणू नका, लायकेन वाचा, ओके. आता लायकेन काय आहे, एक असा सजीव आहे ज्याच्याकडे दोघं आहेत, एकच नाही. जसं की मी आहे म्हणजे मी एकटाच नाही, माझ्याकडं आणखीन कोणीतरी, माझ्या शरीरात दुसरं कोणी राहतो, आणि असं दोघाचं मिळून बनलेला एक सजीव म्हणजे तो लायकेन. दोघं कोण आहेत तिथं, हा आहे अल्गी काय असतं, प्लांटचा एक प्रकार आहे, बरोबर. प्लांट आहे, लोअर प्लांट म्हणू आपण. आणि फंगी काय आहे, हे एक डिकम्पोजर आहे. काय आहे हे, डिकम्पोजर, मायक्रोब आहे, होय की, मायक्रोब्स म्हणजे सजीव आहेत. फंगी जे आहेत, बुरशी आपण त्याला म्हणतो, तशा प्रकारचे मायक्रोब्स जे काय करतात, डिकम्पोजिशन करायचं काम करतात डेड अँड डिकेइंग मटेरियलला, राईट. तर इथं काय होतं, अल्गी काय करते, फोटोसिंथेसिस. आपल्याला माहीत आहे प्लांट होय ते, राईट, ते आहे प्लांट. अल्गी आहे प्लांट म्हणजे ती फोटोसिंथेसिस करू शकते आणि काय बनवू शकते, फूड मटेरियल, राईट. आता हे फोटोसिंथेसिस करेल का फंगी तर हेटेरोट्रॉपिक आहे, सॅप्रोफायटिक आहे, ती डेड आणि डिकेइंग मॅटरवरती जगते, पण ही फोटोसिंथेसिस करणार नाही, ओके. तर मग काय करणार, हे काय करणार, या फंगीला, अल्गीला, याला काय करणार, ही फंगी काय करणार, अल्गीला न्यूट्रियंट्स देणार, परत वॉटर देणार, ओके, अँड शेल्टर पण प्रोव्हाइड
करतं. शेल्टर म्हणजे त्याला राहण्यासाठी निवारा किंवा घर म्हणू आपण सिम्पली. ओके, दॅट इज कॉल्ड शेल्टर. तर न्यूट्रियंट्स देते. न्यूट्रियंट्स फंगी कुठून देते? कारण डिकम्पोजर आहे, कुठले तरी मॅटर आहे, त्याला डिकम्पोज करणार, त्याच्यातून न्यूट्रियंट काढून ती कोणाला देणार? या प्लांटला देणार. पाणी पण ॲब्झॉर्प्शन करून देईल. पाणी खालून जे काही पाणी आहे त्याला साठवून ठेवायचं काम पण हे करू शकतं. शेल्टर म्हणजे काय? ह्याला राहायला, अलगीला वाढायला जागा पाहिजे कुठंतरी, तर ते ह्याच्या बॉडीवरती ते जगतं. म्हणजे एकमेकांच्या आधारे. आता फंगीच्या बदल्यात, फंगी एवढ्या गोष्टी द्यायला कोणाला? या अलगीला. मग अलगी याच्या बदल्यात काय देतं? फोटोसिंथेसिस करून तो काय तयार करतो? फूड तयार करतो. आणि फूड मटेरियल जो आहे तो फंगीला वापरता येतो. ओके, तर ह्या दोन सजीवांचा मिळून एक सजीव बनला लायकेन. लायकेनमध्ये कोण कोण असतं? अलगी, फंगी. फंगी प्रोव्हाइड करतं न्यूट्रियंट्स, वॉटर अँड शेल्टर टू द algae, and algae provide food material to the fungi. This is called as symbiotic nutrition. ओके, तर हा होता सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आता आपण याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया.